कोरफड लावल्यामुळे खरंच चेहऱ्यावरती ग्लो येतो का? कोरफडमुळे खरंच आपल्या चेहऱ्यावरचे डाग-धब्बे कमी होतात का? रिंकल्स कमी होतात का? पिंपल्स यायला कमी होतं का? आणि जे कोणाच्या चेहऱ्यावरती वांग असतात ते पण कमी होतात का? जर तुम्हाला हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार मंडळी, मी प्रतिमा तुमचं स्वागत करते पर्यान मॉम यूट्यूब चॅनलमध्ये. तुमचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदात जाऊ दे हीच महालक्ष्मीचरणी प्रार्थना. आज मी खूप छानसा व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि काहीही आपली पैशाची बचत होईल आणि काहीही पैसे खर्च न करता घरच्या घरी आपण आपल्या चेहऱ्याची काळजी कशी घेऊ शकतो हे या व्हिडिओमधून तुम्हाला नक्की समजेल. तर व्हिडिओमध्ये मी सगळे जे कोणते इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहेत ते सगळे आपले घरामधले आहेत आणि घरामध्ये प्रत्येकीच्या घरामध्ये हे सगळं अवेलेबल असतंच आणि खूप छान इफेक्ट देणारं फेशियल आहे हे. अवघ्या 3 स्टेपमध्ये हे फेशियल मी करणार आहे आणि खूप इफेक्टिव्ह आहे. वयस्करपासून ते बिगिनर्सपर्यंत कॉलेज गोईंग मुलींपर्यंत हे फेशियल खरंच खूप इफेक्टिव्ह आहे आणि एकही रुपया खर्च न करता घरच्या घरी आपण हे फेशियल कसं करणार आहोत हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेल. तर त्या फेशियलचं नाव आहे कोरफड फेशियल. घरच्या घरी मी कोरफड फेशियल करणार आहे आणि कोरफड फेशियल आपल्या चेहऱ्यासाठी किती छान असते हे तर तुम्हाला माहितीच आहे. प्रत्येकजण आपल्या केसांना आपल्या चेहऱ्याला कोरफड लावत असते. केसांसाठी तर कोरफड अतिशय महत्त्वाची तर आहेच, पण त्याचबरोबर स्किनसाठी तर कोरफड खूप महत्त्वाची आहे. ॲलोवेरा जेल म्हणतो ना आपण, ते ॲलोवेरा जेल आपण प्रत्येक फेस पॅकमध्ये वापरत असतो आणि फेस पॅक बनवायचं म्हटलं की ॲलोवेराशिवाय फेस पॅक होतच नाही. आणि घरच्या घरी जे कोण आपण DIY फेस पॅक बनवतो ना त्या फेस पॅकमध्ये सुद्धा ॲलोवेरा अवेलेबल असतो आणि ॲलोवेरा टाकल्याशिवाय फेस पॅकची जी प्रोसेस आहे ना ती पूर्ण पण होत नाही. आणि ॲलोवेरामुळे काय होतं की आपल्या चेहऱ्यावरचे जे काही पिंपल्स असतील, रिंकल्स असतील, काळे डाग असतील, वांग असतील, सुरकुत्या असतील किंवा ज्यांची स्किन खूपच ऑइली आहे, खूपच सेन्सिटिव्ह आहे ना त्यांच्यासाठी तर हे फेशियल खरंच खूप
चेहऱ्यावर मसाज करण्याचे फायदे देखील खूप सारे आहेत, ज्याच्या मदतीने तुमची त्वचा खरंच खूप चमकदार, तरुण आणि सुंदरसुद्धा बनू शकते. याच्या वापराने चेहऱ्यावरील डाग, पिंपलची समस्या देखील दूर होते. त्याचबरोबर त्वचेवरील टॅनिंग आणि डेड स्किनसुद्धा काढून टाकते. आणि इतकंच नाही तर चेहऱ्यावर कोरफड मसाज केल्याने सुरकुत्या आणि बारीक रेषाही कमी होतात. उन्हाळ्यात रोज रात्री कोरफड जेलने चेहऱ्याला मसाज केल्यास तुमची त्वचा चमकदार होते आणि त्याच्यासोबतच त्वचा घट्ट होण्यास देखील मदत होत असते. त्यामुळे चेहऱ्यावरील डाग आणि मुरूम दूर करण्यास मदत करतं. तर ते इतकंच नाही तर आपल्या त्वचेतील कोलेजनचं प्रमाण वाढवण्याचं सुद्धा मदत करत असतं. आणि आपण जेव्हा उन्हाळ्यात घराबाहेर पडतो ना, तेव्हा चेहऱ्यावर थोडं तरी कोरफड जेल लावायचं, जेणेकरून आपल्या त्वचेवरती जे सूर्याचे हानिकारक किरण पडतात ना, जे अतिनील किरणं असतात त्याच्यापासून संरक्षण होतं आणि त्वचेवरील पुरळांपासून सुद्धा आपल्याला संरक्षण मिळतं. त्यामुळे आपली त्वचा थंड पण राहते आणि चेहऱ्यावरती पुरॅशसुद्धा होत नाही. जर आपण त्वचेची काळजी घेण्यासाठी कोरफडीचा समावेश केला तर आपली त्वचा डीप हायड्रेटेड पण राहते आणि कोरफड आपली गमावलेली चमक परत मिळवण्यास मदत करतं. त्यामुळे कोरफडमध्ये अँटी एजिंग गुणधर्म देखील असतात, जे त्वचेला आपलं वृद्धत्वाच्या लक्षणांपासून वाचवण्यास मदत करतात. चेहऱ्याने पूर्ण कोरफड ॲब्झॉर्ब करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आता फेशियल झाल्यावरती आपण हाताने थोडंसं मसाज पण करणार आहोत, कारण चेहऱ्याला मसाज करणं खरंच खूप गरजेचं असतं त्यासाठी. तर मसाज मी कशा प्रकारे करते हे तुम्ही बघा. मसाज केल्यामुळे चेहऱ्याचं ब्लड सर्क्युलेशन वाढतं, रक्ताभिसरण वाढतं आणि चेहरा ग्लो करायला सुद्धा मदत होते. तर हे फेशियल मी सतत करत असते. खूप छान आहे. घरच्या घरी फक्त 10 मिनिटे वेळ दिला ना स्वतःच्या चेहऱ्यासाठी, चेहरा नैसर्गिकरित्या ग्लो करायला लागतो, छान दिसतो. डोळ्यांच्या अवतीभोवती सुद्धा कोरफड आपण अशी मसाज करून घ्यायची. कोरफड जेल आपण वापरलेला आहे त्याने खूप छान वाटतं. ऑलरेडी मसाज करून झालेला आहे माझा. लगेच चेहऱ्यामध्ये इफेक्ट जाणवतो. चेहरा आपला लगेच ग्लो करायला लागतो. आणि त्याच्या पुढची एक महत्त्वाची जी गोष्ट आहे, तिसरी स्टेप जी आहे ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे. खरंच खूप छान आहे, इफेक्टिव्ह आहे. ज्यांची ऑइली स्किन आहे, सेन्सिटिव्ह स्किन आहे, त्यांच्यासाठी ही गोष्ट महत्त्वाची आहे. त्यासाठी मी इथे घेतलेला आहे बर्फ. तर तुम्ही अशा प्रकारे बर्फ घेऊ शकता. आणि आपल्याला अजून एक गोष्ट लागणार आहे, त्यासाठी मी एक हँकी घेतलेला आहे, रुमाल घेतलेला आहे.
आणि आता थंडी होती, आता थंडी थोडीशी कमी झालेली आहे, त्याच्यामुळे बर्फाचा वापर करायला काहीही हरकत नाही. कारण आता थोड्या दिवसात गरमी स्टार्ट होईल आणि गरमीच्या दिवसात आपण असेच प्रोडक्ट वापरले पाहिजे जे आपल्या स्किनला सूट होतील, आपली स्किन त्यामुळे ग्लो करेल आणि काहीही प्रॉब्लेम होणार नाही त्यासाठी. तर तुम्ही पाहू शकताय बर्फाचं फेशियल मी करून घेतलेलं आहे आणि चेहरा किती छान दिसतोय. लगेच चेहऱ्यामध्ये आपला इफेक्ट जाणवतो, खूप छान वाटतो. आणि आता आपण चेहरा फेसवॉशने म्हणजे धुवायचा नाही अजिबात हे फेशियल केल्यानंतर. कारण जवळजवळ 8 तास तरी आपण चेहरा पाण्याने धुवायचा नाही, म्हणजे फेसवॉश वापरायचा नाही. तुम्ही निव्वळ पाण्याने चेहरा धुतला तरीसुद्धा चालतं. पण आता डिरेक्टली आपण काय करणार आहोत, कारण आपण बर्फ चेहऱ्यावरती फिरवलेला आहे त्याच्यामुळे चेहरा थोडासा आपला कोरडा पडू शकतो. तुमचा चेहरा जर जास्त ड्राय असेल तर तुम्ही लगेच मॉइश्चरायझर लावायचं. आणि हे फेशियल झाल्यानंतर मॉइश्चरायझर, सनस्क्रीन लावायला अजिबातसुद्धा विसरायचं नाही. तुम्ही टोनर वापरत असाल तर अतिउत्तमच आहे, टोनरसुद्धा वापरू शकता. पण हे फेशियल झाल्यानंतर तुम्ही मॉइश्चरायझर लावायला विसरायचं नाही. आता मी मॉइश्चरायझर लावून घेणार आहे, सनस्क्रीन पण थोडीशी लावून घेणार आहे, कारण थोडं ऊन पडत आहे बाहेर. जरी आपण बाहेर जात नसेल तरीसुद्धा घरामध्ये जेव्हा आपण असतो त्यावेळेस आपण सनस्क्रीन वापरायला अजिबात मिस करायचं नाही. कारण सनस्क्रीन आपल्या चेहऱ्यासाठी खूप छान वरदान आहे, कारण आपल्याला टॅनिंगपासून वाचवत असतं. तर आता हे फेशियल पूर्ण झालेलं आहे आणि खूप इफेक्टिव्ह आहे हे फेशियल. तुम्ही घरच्या घरी नक्की करून बघा. 10 मिनिटे आपण स्वतःसाठी वेळ द्यायला काय हरकत आहे असं मला वाटतं. जर तुम्हाला हे फेशियल आवडलेलं असेल, कोरफड फेशियल आवडलं असेल, थोडं का होईना इफेक्टिव्ह वाटलं असेल तर शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक देखील करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. जर तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ बघायला आवडत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट मला तुमच्या कमेंट्स वाचायला खूप आणि तुम्ही छान कमेंट करता. तर चला भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.